जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। सर, यामध्ये सुद्धा नाव बदललेले असो किंवा मग विवाहानंतर नाव बदललेले असो, नवीन मतदार किंवा मग स्थलांतरित झालेले मतदार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सगळी मोहीम जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। मग त्यांच्यासाठी SIR मध्ये काही वेगळी प्रक्रिया आहे का? नवीन मतदार असेल तर नवीन फॉर्म नंबर 6 भरणे अपेक्षित आहेत। आपल्या राज्यामध्ये 2024च्या नंतर 18 वय झालेले नवीन मतदारांना नोंदणी करण्यासाठी संधी आता आम्ही प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उपलब्ध होणार आहे। ते सर्व नवीन मतदारांना विनंती आहे की आपण प्रारूप यादी झाले आपण फॉर्म नंबर 6 भरून द्यावे। फॉर्म नंबर 6 बदललेले आहेत, त्याप्रमाणे आपण आपल्या माहिती देण्याच्या सोबत आपल्याला एक डिक्लेरेशन द्यावा लागते, मी या देशाचा नागरिक आहे आणि त्या संबंधित काही इलेक्शन कमिशननी ठरवून दिलेले डॉक्युमेंट आपल्याला द्यावा लागते। परंतु आपले नाव बदललं असेल, आपण काही स्थलांतरण झालं असेल तर आपण फॉर्म 8 म्हणून फॉर्म आहे त्यांच्यामध्ये आपण माहिती देऊ शकतात। हे नॉर्मल प्रक्रियासाठी आहेत। परंतु या वेळामध्ये SIRच्या वेळामध्ये आपल्या नाव मतदार यादीमध्ये अलग ठिकाणी आहेत, आता आपण अलग ठिकाणी आहेत, किंवा आपले नाव मतदार यादीमध्ये अलग आहेत किंवा 2002 मध्ये अलग आहे, आता बदललेले आहेत। तसा काही असेल तर 2002च्या आजच्या यादीमध्ये फरक असेल तर त्याबाबत आपल्याला डॉक्युमेंट विचारण्यात येईल। म्हणजे आपण मॅरेज झालं तर मॅरेज सर्टिफिकेट, त्या संबंधित पुरावा मागण्यात येतील, ते पुरावा आपण आपल्याकडे ठेवावे। आता देण्याच्या काही कंपल्सरी आवश्यकता नाही, आपण आताकडे उपलब्ध नसेल तर सुद्धा आपण नवीन तयार करून ठेवू शकता। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र।